नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे. जानेवारीचा हप्ता आता 26 जानेवारीच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आदित्य तटकरे यांनी याबद्दल सांगितलेले आहे की लवकरच तुमच्या खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे. आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. तर अशाच नवीन नवीन माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या के एन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहता येतील. तर चला मॅडम काय म्हणाले ते पाहूया. पहिला जो लाभ आहे DBT आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा. तर आपण पाहिलं, आदित्य तटकरे यांनी सांगितलं की 26 जानेवारीच्या आत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जो हप्ता आहे तो वितरित करणार आहेत. तर त्या आता हप्त्यामध्ये छाननी झालेली आहे, कुठल्या महिलांना मिळणार लाभ याचाही त्यात समावेश झालेला आहे. तर 21 ते 60 वर्ष वयोगट असणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत असं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. दरवर्षी शासनाच्या 46,000 कोटीच्या निधी उपलब्ध करून देणार आहे. अंमलबजावणी जुलैपासून सुरू झालेली होती, पण त्यात आता छाननी करून कोणत्या महिला पात्र असणार आहेत हे सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिला, विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला लाभार्थ्याचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2,50,000 लाखापेक्षा जास्त नसावे आणि वयाची 60 वर्षे पूर्ण जास्त वय असेल तर अपात्र असतील. अशा महिला अपात्र असतील. तर कोण अपात्र असेल बघा, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला अपात्र असतील. तर त्या महिलांच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल तरी त्या महिला अपात्र असतील. कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीस किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तरी त्याही महिला अपात्र असतील. कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरी त्याही महिला अपात्र असतील. तर कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तरी त्याही महिला अपात्र असतील असा आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलेले आहे. तर अशाच महिलांना फक्त हा 2100 रुपये हप्ता, जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. बाकीच्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत असं त्यांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.